श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सान्वी अँड समायरामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 8 ते 2 अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत। तर ही ठिपक्यांची कोलम रांगोळी आज आपण पाहत आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला असे 8 ठिपके मांडून घ्यायचे आहेत एका ओळीमध्ये। तर अशा 8 ठिपक्यांच्या आपल्याला 3 ओळी मांडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण दोन्ही बाजूचा एक एक ठिपका सोडून असे 6 ठिपके मांडणार आहोत। पहा अशा पद्धतीने। त्यानंतर परत दोन्ही बाजूचा एक एक ठिपका सोडून असे 4 ठिपके आणि त्यानंतर 2 सेम याच पद्धतीने आपले वरच्या साइडला आपण ठिपक्यांची मांडणी करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण 6 ठिपके देत आहोत, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 2। तर अशा पद्धतीने आपण ठिपक्यांची मांडणी करून घेतलेली आहे। तर पहा आता काय करणार आहोत, आता या बाजूचे जे 3 ठिपके आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला इथे रेष ओढून घ्यायची आहे। पहा या बाजूने म्हणजे एक ठिपका आड असं आपल्याला हे ठिपक्यांच्या बाजूने आपल्याला रेष ओढायची आहे। या बाजूने 4, पहा इथून सुरुवात, हे अशा पद्धतीने आपल्याला ह्या नागमोडी रेषा ओढून घ्यायच्या आहेत। परत याही बाजूने आता या बाजूने उलट्या अशा रेषा ओढायच्या आहेत। पहा परत इथे आपण या अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत नागमोडी। तर आता त्यानंतर पहा ही जी रेष आहे या रेषेपासून आपल्याला पूर्ण सरळ रेष ओढत म्हणजे क्रॉस मध्ये रेष घेत या रेषेशी आपल्याला जोडायचं आहे। इथं परत पहा ही जी रेष आहे या ठिपक्याशी म्हणजे या ठिपक्याच्या बाजूला जी रेष आहे तिथपर्यंत आपल्याला जोडायची, म्हणजे जो या साइडने तिसरा ठिपका येतो। पहा सरळ रेष घेत कोणत्याही ठिपक्याला आपल्याला जॉईंट करायचं नाही। तर अशा पद्धतीने आपण या रेषेला जोडलेला आहे। त्यानंतर आता या बाजूचे पहा ही जी रेष आहे ती इथपर्यंत आणि ही जी रेष आहे ही डाव्या हाताला वरतून जो 2 नंबरचा ठिपका आहे आपल्याला म्हणजे ठिपक्याच्या बाजूला जी रेष आलेली आहे इथपर्यंत, पहा अशी आपल्याला ही रेष ओढून घ्यायची आहे। त्यानंतर पहा हे 3 ठिपके झाल्यानंतर इथून आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे। परत इथून हे 2 ठिपके आतमध्ये, त्यानंतर परत 2 ठिपके आपल्याला बाहेरच्या बाजूने, पहा इथं असं, आणि वरचा जो ठिपका आहे त्याच्या बाजूच्या रेषेला आपल्याला इथं जोडायचं आहे। पहा अशा पद्धतीने थोडंसं इथं लक्ष देऊन काढा। पहा आता ही रेष आपण घेणार आहोत, हा जो आहे परत 3 ठिपके आपल्याला घ्यायचे आहे। पहा 1 2 आणि हा 3, परत इथून आपल्याला आतमधल्या साईडला ओढायचं आहे। परत हे 2 ठिपके सोडून परत बाहेरच्या साईडला 2 ठिपके सोडून, पहा 1 2, परत इथून आपल्याला डायरेक्ट वरच्या रेषेशी आपल्याला हे जोडायचं आहे। ठीक आहे, हे अशा पद्धतीने जोडलेलं आहे। त्यानंतर पहा हे इथून घेऊन या रेषेशी इथं आपल्याला जोडायचं आहे। याही बाजूला पहा या ठिपक्याला गोल करून परत इथून घेऊन हे अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे। तर ही आपली 8 ते 2 अशी ठिपक्यांची रांगोळी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रांगोळी सोबत। थँक्यू।